विजय हवा असल्यास मवियातील प्रत्येक पक्षाने ताकद पणाला लावावी। ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे आवाहन केलंय। मवियातील पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असंच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। लवकरात लवकर जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल। विधानसभेत 180 ते 200 जागांचं टार्गेट असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पटोले म्हणतात की आम्ही 288 जागेची तयारी करतोय, या विधानाला किती गांभीर्याने घ्यायला हवं? तयारी प्रत्येक जण करते ना, कारण जर महाविकास आघाडीचा विजय व्हायचा असेल तर तिन्ही पक्षांनी आपापल्या मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे ती पणाला लावली पाहिजे। त्यामुळे आपली ताकद वाढवणं हे तर होणारच आहे प्रत्येकाचं। फक्त जागा वाटपाची चर्चा पुढच्या काही दिवसात होईल। आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर जागा वाटपाची चर्चा होईल, उमेदवार निश्चित होतील आणि प्रचार लागू। किती जागा तुम्ही जिंकणार असं तुम्हाला वाटतं? लोकसभेचे जे कल आले त्यामध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त 156 जागा त्या ठिकाणी मिळतील असं म्हटलं जातं। आता प्राथमिक अंदाज असा आहे की 158 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालेलं आहे। पण ठीक आहे, ते त्यात बरीच कारणं असतात, उमेदवार कोण आहे काय तेही बरंच असतं, पण आमचा टार्गेट आमचं 180 ते 200 जागांचं आहे। तुम्ही महाविकास आघाडी सोबतच लढणार की स्वतंत्र लढण्याची तयारी आहे? नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहे। नक्कीच, पण इतर जे पक्षातले वरिष्ठ नेते आहेत ते कुठेही असं म्हणताना पाहायला अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत। कारण उद्धव ठाकरे यांना सुद्धा या पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला। ते म्हणाले माझा विरोध भाजपला नाहीये, मोदी आणि शहांना आहे, त्यामुळे बरेचसे कयास लगावले जातात, ते सोबत राहणार। आम्ही आता आमची प्राथमिक बैठक झाली, तिन्ही पक्षाचे नेते होते आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्यामुळे आम्ही ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।